बातमी मुंब्र्यातून आहे। मुंब्र्याच्या सेंट मेरी शाळेची संरक्षण भिंत पडलेली आहे। शाळेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। कोणीही नसल्याने दुर्घटना मोठी टळलेली आहे। पार्क केलेल्या 3 गाड्यांचं मात्र यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। मुंब्र्याच्या सेंट मेरी भागामध्ये एका शाळेमध्ये ही भिंत कोसळलेली आहे। आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, त्यामुळे कोणीही इकडे नव्हतं, त्यामुळे मोठी जीवितहानी यामध्ये झालेली नाही। मात्र ज्या गाड्या लागलेल्या होत्या पार्किंगमध्ये त्या गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। सेंट मेरी शाळेची संरक्षण भिंत कोसळलेली आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी कुणाल भोईटे आपल्या सोबत आहे। कुणाल, सेंट मेरी शाळेची भिंत पडलेली आहे, आता हा ढिगारा जो आहे तो पार्किंगमध्ये पडलेला, हा हटवण्यासाठीचे काय प्रयत्न सुरू झालेले आहेत? देश खरं तर 2 दिवसापासून मुसळधार पाऊस ठाण्यावरती बरसतोय आणि अशा प्रकारच्या घटना ह्या वारंवार घडताना पाहायला मिळतात। खास करून मुंब्र्यामध्ये अशा प्रकारच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि सेंट मेरी शाळेच्या बाजूला असणारी जी काही इमारत आहे, या इमारतीत हा जी संरक्षण भिंत आहे, ही संरक्षण भिंत कोसळण्याची घटना सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झालेली आहे आणि पहाटे या ठिकाणी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी देखील हजेरी लावली आणि यानंतर आपत्ती व्यवस्थापन असेल, त्याचप्रमाणे आरडीएमसी असेल, या सगळ्या ज्या तुकड्या आहेत त्या पाचारण केलेल्या आहेत। त्या ठिकाणी आता हा जो मलबा आहे, हा मलबा काढण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि गाड्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मात्र सुदैवाने त्या ठिकाणी कोणीही नसल्या कारणाने जीवितहानी किंवा कुणालाही दुखापत झालेली नाहीये। मात्र आता ठाणे महापालिकेने अशा प्रकारच्या संरक्षण भिंत ज्या कमकुवत झालेल्या आहेत, या सगळ्याची पाहणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या ज्या काही दुर्घटना आहेत त्या टळू शकतात। नक्कीच। धन्यवाद कुणाल, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।